शेतकरी मित्रांनो, पाठीमागं एकदम जबरदस्त अशी ही आमराई आपल्याला दिसते आणि ही आमराई लावली होती दुष्काळामध्ये. दुष्काळामध्ये लावल्यानंतर या आमराईला आता जरी समजा फळं भरपूर दिसत असतील, क्विंटलांनी किंवा टनांनी फळं यावर असतील, भावही चांगला आहे, चांगले पैसेही मिळतात, लाखांनी पैसे मिळतात. पण त्यासाठी जे रोप लावलं त्यावेळेस ज्या अडचणी आल्या, कारण की तेव्हा दुष्काळ होता. दुष्काळासाठी रोप जगवण्यासाठी, कारण की ही जी जमीन जर तुम्ही बघत असाल तर गोल गोटे असलेली ही जमीन आहे, जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी माती उपलब्ध नाही, डायरेक्ट दगड आहे. तर यासाठी या रोपाचं जे संगोपन एक त्यांच्या परीक्षा होती, तर ती त्यांनी कशी पार पाडली आणि त्या माध्यमातून आज जे काही हे फळं आपण त्या चाकतो म्हणा किंवा मग त्याचं उत्पन्न आपल्याला येतं, त्याची सुरुवात त्यांनी त्या एक 20 वर्षापूर्वी कशी केली ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची जमीन जर हलकी असेल आणि तुम्हाला जर आमराई करायची असेल, झाडं लावायची असतील, तर हा प्रयोग तुमच्यासाठी फार गरजेचा राहील, ज्यामध्ये कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये आपण काय करू शकतो, ज्या माध्यमातून आपले जे बाग असतील ते आपण महाराणाने पूर्ण उतार जर बघत असाल तर दिसत असेल तुम्हाला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार गरजेचा राहणार आहे. कारण की प्रत्येक शेतकऱ्याकडे भारी जमीन नसते, तर आपण त्यांची परत पुढच्या वर्षी अल निनो जे सांगतात ते, तर आपल्याकडं एक 4-5 वर्ष चांगला पाऊस काळ राहिला की 1-2 वर्ष हमखास दुष्काळ ठरलेला असतो. ते आपण केलेलं जे कष्ट आहे, हे कष्ट पूर्ण वाया त्या 2 वर्षात जात असतं. तर त्याच कारणानं तसं जर पाहिलं तर आंबा एकदा लावला की त्याला पाणी जर व्यवस्थित देत राहिलं आणि जर सेंद्रिय पद्धतीने लावला असेल, थोडेफार खतं वगैरे सेंद्रिय पद्धतीची देत असेल, शेणखत असेल, गांडूळखत असेल, तर याला पाहिजे तेवढा खर्च लागत नाही. पण विषय कमी पाण्यामध्ये झाडांचं संगोपन कसं करायचं, कारण की आता परत दुष्काळ, ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ आपल्याकडेच पाहतच असतो आपण. तर दुष्काळामध्ये आंब्याची बाग किंवा कुठलीही फळबाग आपण कशी जगू शकतो, त्याचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. रामराम. नमस्कार. रामराम. एकदा ओळख करून द्या दोघांची पण, तुमची ओळख. तुमची ओळख करून द्या. मी अरुण महाजन, बाराळे, मुखेड तालुका. माझे 2013पासून वाघदरे साहेबांचे भेट झाले. त्याच्यानंतर 2018मध्ये दुष्काळ आला. दुष्काळामध्ये बाग कशी जगवायची ह्याचा प्रश्न पडला, तर त्यांनी काही फॉर्म्युले सांगितले होते, सूत्र. तर त्यांनी प्रत्येक झाडाला 4 खड्डे करायचे आणि त्याच्यामध्ये माठ किंवा डब्बा, पिप्पे ठेवून ते पाण्याने हे करायचं. आम्ही तो प्रयोग केला होता. तसे हे खड्डे आहेत त्यावेळेसपासून. आम्ही त्याचा दरवर्षी आता पाण्यासाठी पण उपयोग करतो. आणि दुष्काळामध्ये त्याच्यामुळं बाग आम्हाला 1.5 लाख रुपयाचं पाणी लागलं विकतचं, टँकरने वगैरे आणून. पण ते आम्हाला 1.5 लाखाचे फळ होतात की नाही काय वाटलं. पण नंतर आमचे 1.5 लाख जाऊन दुसरे 2 लाख रुपये उरले त्या वर्षी. म्हणजे बागही वाचले आणि उत्पन्नही आलं. तर तो तेव्हापासून त्यांच्यावरचा विश्वास आमचा दृढ झाला आणि ते प्रत्येक काय गोष्टी सांगतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करतो. विशेष त्यांचंही अभिनंदन की त्यांनी कुठल्याही सल्ल्याचा मोबदला घेत नाहीत. आमच्याकडूनच नाही, कुठल्याही शेतकऱ्याकडून त्याने फीस किंवा मोबदला न घेता ते एक शेतकऱ्यातले संत आहेत असं मला म्हणायचं आहे. तर त्यांचा मोठेपणा आहे. आपला एकदा परिचय करून द्या. माझं नाव विनय वाघदरे, केशव नर्सरी येथे मी प्रोपरायटर आहे. तर जसं साहेबांनी सांगितले, 2018-19 साली जो दुष्काळ होता, त्यांचा फोन आला होता आम्हाला. आणि मधल्या काळात वडील पण माझ्या आजारी असल्यामुळे त्यावेळेस जमलं नाही, नाहीतर मी दरवर्षी 3-4 वेळा यांच्याकडे यायचो 2013पासून. आणि 2018 दुष्काळ पडल्यामुळे पाऊस कमी होता. त्यांच्या शेजारी जे धरण आहे त्यात पाणी पण कमी होतं किंवा संपत आलं होतं. मग त्यांना बाग कशी जगवायचं हा टेन्शन होता. मग कमी पाण्यात कमी खर्चात जगवण्याची टेक्निक कुठली आहे, तर खड्डे घेणं आणि त्याच्यामध्ये माठ ठेवणं पहिली गोष्ट. दुसरा पर्याय की खड्डे घेणं, त्याच्यात तुम्ही 5 लिटर किंवा 10 लिटरचे प्लॅस्टिकचे आपले बॉटल्स मिळतात मोठे, त्याला होल्स पाडून ते ठेवणं. तिसरा पर्याय होता की खड्डे घेऊन त्यात दगडगोटे भरणं, म्हणजे डायरेक्ट रूट सिस्टमला पाणी जाईल. आणि चौथा एक होते की खड्डे घेऊन PVC पाईपला होल पाडून खडीने भरून ते करणं. असे एक 4-5 पर्याय होते. पण प्रत्येक पर्यायामध्ये बेसिक फॉर्म्युला काय होता, पहिली स्टेप की खड्डा घेणं. खड्डा तर हा सगळ्यांनाच घ्यावा लागणार होता. आणि मग बाकीचे मटेरियल, माठ वापरायचा, बाटली वापरायची 5-10 लिटरची, किंवा खडी वापरायची दगडगोटे, किंवा मग PVC पाईप. मग हा दुसरा कॉस्ट होती मटेरियलची.
मग तो खर्च एवढ्या सगळ्या 500 झाडांना जर कॅल्क्युलेट केला तर तो खूप जात होता. म्हणजे तुम्ही जर एक माठ आता काहीतरी 250-300 रुपयाला मिळतो ना, मग तेव्हा 150-200 रुपयाला असेल. मग एका झाडाला 3-4 खड्डे जर म्हटलं तर एका झाडाचा खर्च किती झाला? 150 गुणिले 4 600 रुपये एका झाड. आणि असे 500 झाडांना करायला 3 लाख रुपये खर्च येत होता. बरोबर ना? बरोबर. मग तो खर्च कसा टाळता येईल? मग आम्ही दोघांच्याही सहमतीने असं ठरवलं की खड्डा तर घ्यायचाच आहे, पण पुढचं मटेरियल कुठलंच वापरायचं नाही. ना माठ ठेवायचा ना प्लास्टिक बॉटल. कारण प्लास्टिक बॉटलसुद्धा ते आणणं होल पाडणं सोपं नव्हतं. PVC पाईपसुद्धा आणणं त्याला होल पाडणं ते पण काही सोपं नव्हतं. खर्चिकच होतं आणि मेंटेनन्सचा कॉस्ट होते. मग त्याला आम्ही काय केलं की नुसतेच खड्डे घेतले. आता हे खड्डे थोडेसे हे झालेले आहेत. हां, तर तुम्ही मुळी बघू शकता. जवळ घ्या ना कॅमेरा. या जवळ. हे खड्डे आता मुजून आलेले आहेत. हे 2-2.5 फुटापर्यंत ह्या जमिनीत करता आले. मग उद्देश हाच होता की डायरेक्ट रूट सिस्टीम, टॅप रूट सिस्टीम किंवा ॲडव्हान्टेज रूट सिस्टीम जी असते किंवा पांढरी मुळीसुद्धा इथं तुम्ही पाहू शकता. हो. तर ह्या सगळ्या मुळ्यांना डायरेक्ट पाणी मिळेल. जमिनीतनं जिरत जाण्यापेक्षा की जमिनीत थोडं पाणी वाया जातं किंवा मुळीपर्यंत जायला वेळ लागतो. मग ते पाणी वाया जाऊ नये किंवा कमी वेळात आपलं भिजून व्हावं, कमी वेळात बागा जगवल्या पाहिजे, त्यासाठी हे खड्डे घेतले. आणि खड्ड्यात साहेब डायरेक्ट पाणी ओतायचे आणि हा पाला पाचोळा पडलेला त्यात भरायचे किंवा आपोआपच भरला जात होता आणि जीवामृत द्यायचे. तर ही टेक्निक वापरल्यामुळं, म्हणजे कुठली टेक्निक, फक्त खड्डा तो पाण्याने भरून घ्यायचा कमी पाण्यात आणि पाला पाचोळ्याचं मल्चिंग आजूबाजूला. मग त्याच्यामुळं दोन्ही फायदे झाले की पाण्याची बचत झाली, खर्च वाचला आणि सगळ्यात महत्त्वाची बाग जगली. उत्पन्न मिळू नाही तर न मिळू, त्यांना मिळालेलंच आहे, फार नाही पण अगदी बाग जगवून थोडंसं उत्पन्न मिळालं. पण महत्त्वाचं समाधान हा होतं की बाग जगली. तर त्यासाठी ही टेक्निक आम्ही वापरली आणि ही टेक्निक जवळजवळ त्यांनी 2018-19च्या दुष्काळात वापरली, 23च्या दुष्काळात वापरली. ही सक्सेसफुल झाली. जसं मी सांगितलं की एखादी गोष्ट आपण करतोय आणि ती 3 वेळा आपल्याला रिझल्ट देते तर ती शास्त्रीयदृष्ट्या योग्य म्हणायचं. तर तेच टेक्नॉलॉजी ही तुम्हाला आता दाखवायला इथं आपण आलो होतो. बरोबर. यावर्षी उन्हाळ्याचा त्रास होता. आता आम्ही फ्लडने पाणी दिलं तर पूर्ण खड्डे भरून घेतले होते. त्यामुळे ते पाणी 15 दिवस म्हणजे रोटेशनला थांबलं पाणी. विशेष करून या गड्ड्यात त्यांना फायदा असा होता की पूर्ण उतार आहे. हो. तर याची उंची आणि त्याची खोली जर विचार करता जवळजवळ नाही म्हणलं तर 50 फुटाच्या पुढेच येईल. हो हो. 50-100 फुटापर्यंत येईल. त्या कारणाने त्याचा सुद्धा फायदा होतो आणि एक आव्हानात्मक काम या दोघांनी केलेलं आहे. कारण की ही जी जमीन पाहता तर जमीन एकदम अशी खडकाळ जमीन आणि त्याच्यामध्ये हा पाला पुढू जर तुम्ही म्हणत असाल की हे काळं कसं काय दिसायले, तर या झाडाचं 20 वर्ष जे राहिलं तर ते ह्या 20 वर्षाचा पाला पडून त्याचं ह्युमस तयार झालं. जीवामृत ते टाकतात. पाला आणि जीवामृतमुळे ते ह्युमस, जमिनीचा कलरच बदलला, जमीन खत झाली ती आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे बरं दुसरं एवढंच यांनी प्रयोग केलेला आणि थांबलेले अशातला प्रकार नाही. तर यांनी ही 20 वर्ष झालेली बाग जी पाहताय तुम्ही, हे 2-3 वर्षापूर्वी पूर्ण त्याचा मध्ये एक फांदी काढून सावली पडत, त्याच्यानंतर वरच्या सावली जी पडत होती हो त्याच्यावर पण आपण सोल्युशन दिलेलं आहे. साहेबांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तर जे काही टेक्नॉलॉजी आम्ही इथं त्यांना सजेस्ट करू, ह्या 13 वर्षात मला असा अनुभव आला आहे की त्यांनी कुठलीही कधी नाकारली नाही. नवीन काय सांगाल ते त्यांनी त्याच्या रेग्युलर रुटीनमध्ये ते इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे त्याचं. आणि ते इथं तुम्ही जसं म्हटले की आता ही जुनी जेव्हा बाग असते फार सावली असते बागेमध्ये, तर त्यांनाही तोच प्रॉब्लेम जाणवायचा की सावली गचपड झालं बॉस. म्हणजे तुम्ही जमिनीवर पाहाल तर कुठंच ऊन दिसत नव्हतं. आता तुम्ही बघा बऱ्यापैकी ऊन दिसतंय. हो, आता या ठिकाणी ऊन पडले आणि बऱ्यापैकी 30-40% जरी म्हटलं आपण, हो हो 30-40% ऊन दिसतंय. नाही तर पूर्वी सगळी सावली असायची. बरोबर. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की फ्लावरिंगला प्रॉब्लेम येतो. हो, फ्लावरिंग होत नव्हतं किंवा वरतीच फक्त जी बाजू सूर्याकडे असायची एकदम टॉपची जी बाजू आहे तिकडेच फ्लावरिंग यायचं, मध्ये खाली कुठंच फ्लावरिंग होत नव्हतं. आता तुम्ही पाहाल तर इथं खूप खालीपर्यंत तुम्हाला फळं दिसतील इकडं. बरोबर आहे. मग ते फ्लावरिंग पण व्हायला लागलं आणि दुसरी गोष्ट त्याचं सेटिंग पण चांगलं व्हायला लागलं. तर ते कसं काय आम्ही केलं तर आपले जे आता हे तुम्ही उदाहरण बघू शकता, छाटणी नेहमी करताना सघन पद्धतीचे असो नाहीतर जुन्या बागेचे असो, झाड हे उलट्या छत्रीसारखं दिसलं पाहिजे. म्हणजे सूर्यप्रकाश हा मध्ये
गेला पाहिजे हवा आणि सूर्यप्रकाश. उलटी छत्री म्हणजे काय की फांद्या अशा दिसल्या पाहिजेत साईडला, हा मधली जी फांदी असते ती आपण यांना काढायला सांगितली. माहिती आहे, तुम्ही बघू शकता मधल्या फांद्या काढलेल्या आहेत. इथं दिसल बा या जवळ, तर या ठिकाणी दिसते. आणि बरं हे काढून सुद्धा मग वरच्या परत फांद्या काढल्या का? आणि काही तिकडे उभ्या पश्चिम बाजू आणि पूर्व बाजूचा प्रकाश येण्यासाठी हा हा वरचे तिकडचा एक इकडचा एक असं काढलेलं आहे. फांद्या विरळ केल्या. वरचे शेंडे मारले. हा विरळणी केली, पण आता परत दाट झालेले 5-6 वर्षानंतर. हे हा प्रयोग 6-7 वर्षापूर्वी केला होता, वर्षापूर्वी. पण तरी अजून सुद्धा बऱ्यापैकी ऊन दिसतंय. बरोबर 6-7 वर्ष झाले छाटणी करून, तर बऱ्यापैकी ऊन दिसतं. नाही तर पूर्वी खूपच दाट सावली असायची. एक फांदे काढायचे म्हणजे एक मोठ्या झाडा इतकं फांदे निघाले. बरोबर. ते काढताना जीव खालीवर होत होता, पण सीझनला त्याला आंबे लागल्यामुळं ते थोडं समाधान वाटलं. समाधान वाटलं. बरं बरं. तर अशी सुद्धा बरं, हे अंतर किती बाय किती आहे? 16x16. 16x16. बरं तुम्हाला प्रश्न विचारतो आता, याच्यामध्ये विरळणी करावं लागली हो. आणि सूर्यप्रकाश किंवा हवामध्ये जाऊ द्यावं लागली. आता जर आपण घन लागवडीचा विचार करता तर मग 10x3, 10x2 सुद्धा करायला लागले लोक, 10x5 असे पण शेतकरी आहेत. हो. तर जर सूर्यप्रकाशचा आणि हवेचा विचार जर करायचा असेल हा. तर योग्य अंतर काय असायला पाहिजे? योग्य अंतर कसं आहे, ज्या शेतकऱ्यांना 1-2 एकर लावायचं आहे ते 12x6 किंवा 14x6 लावू शकतात. बरं. आणि ज्यांना 3, 4 आणि 5 एकरच्या पुढे लावायचं आहे बरं. त्यांनी 14-8 किंवा 15-8 अशा पद्धतीचं लागवड करायचं. त्याचा फायदा काय होतो सघन पद्धतीत, की तुम्हाला झाडांची उंची वाढवायची नाही आपल्याला. त्याच्यामुळं उत्पन्न लवकर चालू करू शकतो. फवारणी सोपी जाते, छाटणी सोपी जाते. तुम्हाला बॅगिंग करायचं म्हणलं तर बॅगिंग करता येतं आणि फळं देठासकट काढता येतात. बरं. पाड लागलेली फळं दिसतात. आता ह्या बागेत तुम्ही बघाल हो तर इथं फळं आपल्याला हाताला किंवा 6-7 फुटात कुठं दिसत आहेत का? बरोबर नाही. नाही. हे जर आपण उभं राहिलं तर ड्रॉबॅक काय आहे ह्याचं बघा. हो 15-20 फुटावर. हा, तर ड्रॉबॅक काय आहे ह्या बागेचा, हो की तुम्हाला उंची जास्त असल्यामुळे बरोबर. झाड वाढायला वेळ लागतं. मग वाढायला वेळ लागला म्हणजे काय होतं, उत्पन्न चालू व्हायला वेळ लागला. मग उंच झाडं झाली की फवारणी अवघड, छाटणी अवघड, बॅगिंग करणं अवघड आणि फळं काढायला पण अवघड जातं. दुसरा पुढचा मुद्दा असा की तुम्ही जर पाहिलं लेबर प्रॉब्लेम ह्यात येतो, कारण का आता झाडात चढणं आणि वर जाऊन फळ तोडणं. उतरवणं आता बरोबर. पूर्वीसारखे लेबर राहिलेले नाहीये. बरोबर. कारण का ते कष्टाचं काम असले की आता कोणालाच नको वाटायला लागलं कष्टाचं काम. तर सघन पद्धती तुम्ही उभं राहून काम करू शकता. ह्याच्यात झाडावर चढायला लागतं आणि तो प्रॉब्लेम लेबरचा पुढेही भविष्यात राहणारच आहे. त्यामुळे सघन पद्धत ही आता सगळ्या सोयीने, सगळ्या दृष्टीने ती सोयीची होते. आणि ह्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर वादळ वाऱ्यात ह्याच्यात नुकसान खूप होतं. सगन हवा जर आली तर हलतंय. जुन्या बागेच्या ह्याच्यात आंबेच पडतात. आंबे पडतात, आंबे पडतात खाली. नुकसान होतं. 3 दिवसापूर्वीच माझे इथं 30-35 कॅरेट पडले. म्हणजे जुन्या पद्धतीत 30-35 पडते 3 एकरात आणि सघन पद्धतीत तुमचे किती 5-6 कॅरेट? कॅरेट 5-6 कॅरेट. म्हणजे तुम्ही तुलनेने बघा तेवढीच जमीन की आहे. जुन्या पद्धतीत खूप नुकसान होतं फळांचं आणि सघन पद्धतीत फार काय फळं पडली नाही त्यांची. म्हणजे इकडं 30-35 कॅरेट आणि तिकडे 5 कॅरेट, म्हणजे तसं तुलनेने सघन पद्धतीत नुकसान कमी झालेलं आहे. फक्त जे जमिनी जास्त ज्यांना आहेत किंवा जास्त लागवड करायची त्यांनी थोडं दूरवर गेलं चालतं. हो हो. बरोबर. पण ज्यांना कमी जमीन आहे, 1 एकर, अर्धा एकर, 2 एकर किंवा मग त्यातच कुटुंब आहे पूर्ण, हो, हो. मग त्यांनी 10x5, नाही 10x5 पण नको, 12-6 किंवा 14-6. 12-6 किंवा 14-6. 14-6 1-2 एकर पर्यंत तेवढं ठीक पण आहे. 12-6 केल्यानंतर त्याला छाटणी प्रॉपर वेळच्या वेळ करावं वेळ लागतं. पाहिजे. हा. त्याच्या मधल्या फांट्या काढावंच लागणार. हो, बरोबर ना? विरळणी दरवर्षी केली दरवर्षी. आणि याला दरवर्षी छाटणी दरवर्षीची गरज नाही. याला तुम्हाला विरळणी करायला लागते 2-3 वर्ष. 2-3 वर्षानंतर. करायला लागते. हा, वरचे सगळे हा हा. सूर्यप्रकाश मध्ये आला पाहिजे. तर असं सुद्धा ह्या अडचणी सुद्धा आपल्याला येऊ शकतात, कारण की लहान दिसताना झाड एकदम डेरेबाज दिसतं, त्यावेळेस 2-3 वर्ष उत्पन्न येतं सुद्धा. आता याला लावून किती दिवस झाले असतील? 20 वर्ष झाले. 20 वर्षाची बाग. 6ची लागण आहे का? 2005-6 5-6ची लागण. 5-6ची 20 लागण. वर्ष झाले. तर 20 वर्षामध्ये आपण किती 2 वेळेस छाटणी केल्या का? एकदाच केले? हो, 2च वेळेस केलं. पण त्याच्यामध्ये मग अगोदर उत्पन्न माहितीच नव्हतं कमी कमी होत गेलं आहे ना? पहिलेच छाटण्याची गरज पडत नव्हती, नंतर वाढ झाली. वाढ झाल्यामुळं ते उंच चाललंय. वरच्या फांद्या आम्हाला वादळ आले की कमी आले आणि सूर्यप्रकाश येत नाही, त्यामुळे त्या फांद्या कमी केल्यापासून फळ लागायला लागले. बरोबर. आता ह्यांनी अजून एक प्रयोग आम्ही जो सांगितला होता तो राबवलाय. मला वाटतं 6-7 वर्ष झाले. होम करणं, हो. होम हवन. बर. होम हवनचा उद्देश काय आहे की आपल्या पूर्वजांपासून ती परंपरा चालत आलेली आहे.
त्याच्यात कसं सांगितलं जातं की देशी गाईची शेणाची गौरे 10 ग्राम तांदूळ, 10 ग्राम तूप आणि 2 कापूर अशा पद्धतीचा तो हवन करायचा असतो. सकाळी पण सूर्योदयाला आणि सूर्यास्ताच्या वेळेस असं दिवसातून 2 वेळा करायचं. तर हे साहेब महाजन साहेब एकदा आमच्याकडे आले होते. मग त्यांना ते उत्सुकता होती की बाबा तुम्ही होम करताय, तुमचा काय अनुभव? म्हटलं साहेब आमचा असा अनुभव आहे की वडील तर बरेच वर्ष झालं करताय, आम्ही ते कंटिन्यू चालू ठेवलं आहे. आमचा असा अनुभव आहे की पावसाळ्यात पाऊस जास्त पडतो तुलनेने आजूबाजूच्या एरियामधले. म्हणजे पुणे मुंबईसारखं नाही, पण तुलनेने आजूबाजूच्या एरियापेक्षा आपल्याकडे पाऊस चांगला पडतो. आणि दुसरा अनुभव असा आहे की अवकाळी गारपीट होत नाही. मग ते म्हणले कसं काय? म्हणलं आम्ही करून बघतो म्हणले, असे महाजन साहेब म्हणले. मग त्यांनी 6-7 वर्ष झालं करत आहेत. तर 2006ची त्यांची लागण होती. 5-6 वर्षात त्यांना कधी उत्पन्न येत नव्हतं. त्याचं कारण होतं की अवकाळी गारपीट नेमकं फ्लॉवरिंग किंवा सेटिंगच्या स्टेजला येतच होते. आता 6 वर्ष मला त्यांचा आवर्जून दरवर्षी फोन येतो की साहेब अर्धा किलोमीटरवरनं गारपीट गेली, 1 किलोमीटरवरनं गेली, 2 किलोमीटरवरनं गेली, पण आमच्या बागेत गारपीट झाली नाही. जशी पूर्वी व्हायची 5-6 वर्ष रेग्युलर व्हायची, तसं आता ह्या गेल्या 6-7 वर्षात ते होम करतायत रेग्युलरली. त्यांच्याकडे ती गारपीट थांबलेली आहे. त्यांचाही अनुभव आहे. बरोबर. चक्रीवादळ वगैरे आलं ना असं बाजूने जाते 2 किलोमीटर 1 किलोमीटरवरून थोडंसं फटका बसते, परंतु मेजर बसत नाही. तर आणि ह्याच्यात कसं आहे, हे काही मध्य काळात आपल्याला असंही बोंदूगिरी असं लोकांना बरंच वाटायचं. ह्याच्या मागे सायन्स आहे. आपल्या कुठलेही सणवार तुम्ही जर अभ्यास केला की पाडव्याला आपण लिंबाचा पाला खातो, पण ते गुळात टाकून, गुळ टाकायची गरज नाही, नुसतं लिंबाचा पाला खाल्ला तर ती उष्णता कमी होते. एप्रिलमध्ये उष्णता वाढलेली पाडव्याला, ते उष्णता कमी करण्यासाठी आपण लिंबाचा पाला खाल्लो. हा त्याचा मागचं सायंटिफिक रिझन. साहेबांनी आपण अजून एक गोष्ट अशी सांगितलेली की सेंद्रिय शेतीवर पण भर द्यायला लावला त्यांना. किंवा तुम्ही आता फळमाशीचे ट्रॅप वगैरे त्याने वेगळ्या पद्धतीचे बॉटल बनवून ते पण बनवलेले आहेत. बरोबर. गुळ पाण्यासाठी आपण त्यांना सांगितलं होतं, तेही प्रयोग त्यांनी केलेला आहे. पोतं वगैरे लावले होते त्यांनी, म्हणजे मधमाशा अट्रॅक्ट करायला. येलो ट्रॅप्स ते लावतात, थ्रिप्स माइट्स वगैरे हे करण्यासाठी. आणि जीवामृतचा भर जास्त आहे बघा. तर तुम्हाला मुरमाड जमीन, तुम्ही येताना बरेच बघायला मुरमाड जमीन असेल, पण इथं बघा आता माती कशी दिसते, हे बघा डेव्हलप कशी झाली. सेंद्रिय खर्चाचं प्रमाण चांगलं झालं वयामध्ये. ती बघा, आणि तिथं माती कशी दिसते. बरोबर. आणि ही माती कशी काळी काळी झाली आता बघा. हे पानाचं जे खत आहे ते खत आता दरवर्षी 20 वर्ष झाले ना याच्यामध्ये. स्लरी आपण एक 10-12 वर्ष झालं तुम्हाला सांगतोय आपण. 10-12 वर्ष हा पाला मल्चिंग केला आणि हे जीवामृतचा भर, त्याच्यामुळे जमिनीत फरक बघा तुम्हाला किती दिसतोय. बरोबर. आणि विशेष करून ऑर्गॅनिक शेतीवर, नैसर्गिक शेतीवर आपण जास्त, नैसर्गिक ऑर्गॅनिक म्हणजे काय, जीवामृत वापरणं, आंब्याचा पालापाचोळा पडलेला तो कुजवणं. आता हा या वर्षीचा आहे त्यामुळे तुम्हाला ते काय दिसतोय तो, नाही तर आधीचा सगळा पाला बऱ्यापैकी कुजलेला आहे त्यांचा. बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगला आपण जीवामृत वापरणं, पालापाचोळ्यात मल्चिंग करणं. आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटसाठी येलो ट्रॅप आपण सांगतो, येलो ब्ल्यू ट्रॅप्स तुम्हाला बघायला मिळतील इथं. हो. फेरोमोन ट्रॅप्स म्हणजे फळमाशीसाठी, म्हणजे जे काही ऑर्गॅनिक जेवढं करता येईल, नैसर्गिक करता येईल, त्यात जीवामृत वापरणं, पालापाचोळ्याचं मल्चिंग करणं, हे ट्रॅप्स वापरणं, सगळे होम हवन करणं, तो पण नैसर्गिक शेतीचा एक भाग आहे. की 2 एकर येतो परिसर हा 3 एकरचा आहे. 3 एकर. तर 3 एकरमधून तुम्हाला एक आतापर्यंत जर सरासरी जर काढायची ठरली किंवा मग चांगलं उत्पन्न जर म्हणलं तर किती उत्पन्न येतं या बागेतून? 20 टनला कमी येत नाही. 20 टन. 20 टन 3 एकरात. 3 एकरमध्ये 20 टन. कमीत तर कमी. मग कमीत कमी. आणि जर चांगलं जर म्हणलं तर 30-35 होतं. मग 30-35 गुणिले आजचा बाजारभाव तुम्ही लावू शकता. कशा प्रकारे त्यानंतर ते उत्पन्न येतं ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. झाडं खूप मोठाले आहेत आणि हे झाडं जेव्हा लहान होते त्यावेळेस त्यांनी वाचवण्यासाठी 1, 2, 3 आणि 4 हे खोडाच्या आजूबाजूला किती फुटावर करावं लागतं ते गड्डे? साधारण 3-4 फूट सोडून करायचे. मी त्याचा ओलावा जावा बुवा. चारी बाजूला, चारी कोपऱ्यात तुम्ही करू शकता. आणि त्यावेळेस झाडे किती वर्षाचं होतं? तेव्हा 10 वर्षाचं, 10 वर्षाचं होतं, 10-12 वर्षाचं, 10-12 वर्षाचं होतं. तर मग तुमच्या झाडाच्या वयानुसार त्याच्या मुळे जिथपर्यंत येत असतील त्याप्रमाणे गड्डे करावं लागतात. बरोबर. जर तुम्ही असं म्हणले की रोप आजच लावलं आणि मी 4 फुटावर गड्डे करतो, तेही चालणार नाही. रोप लावल्यानंतर त्या मुळ्याची कक्षा किंवा तिची सावली जिथं पडती त्या ठिकाणी अशी गड्डे करता येते. मुळीला धक्का न लावता जर सघन पद्धत असेल तर 2-3 फुटावर तुम्ही करू शकता. आणि ह्या जुन्या पद्धतीचे जे बाग आहेत 16 बाय 16 त्याच्यावर 4 फूट सोडून तुम्ही
4 कोपऱ्यात करू शकता. आणि सघन पद्धतीत 2च करू शकता तुम्ही, एक ह्या साईडला आणि एक त्या साईडला, बरोबर. ड्रिपरच्या शेजारी. डायरेक्ट पाणी त्या मुळ्याच्या कक्षेत नेऊन घाल. डायरेक्ट मूळ, हां डायरेक्ट मूळ. बरोबर. कारण जमिनीतनं जिरत जायला तर वेळ लागतो. बरोबर. तर मग असं पाणी समजा आता प्रत्येक याला एक एक नळी सुद्धा यांनी टाकलेली आहे. हा. तर समजा असे घन लागवडीमध्ये नळी टाकली, त्याचं जर ड्रिपर त्याच्यातच उघडलं त्याच्यातच तर ते पाणी डायरेक्ट त्याला ते मिळू शकतं. आपण तेच म्हटलं की खोडापासून 1 फूट, हे 2-3 फूट इकडे, 2 फूट तिकडे, आमचे drip 2 खड्डे घेतले की खड्डे. भरतात ते आता. ड्रिपरने खड्डे भरून. म्हणजे हे पाणी त्यांचा अडचणचं अगोदर सांगितलं मी, हे असं उतार आहे जवळजवळ 100 फुटाचा उतार. मग त्या कारणानं सुद्धा त्यांना ज्यावेळेस ते पाणी देतील त्यावेळेस ते त्या गड्ड्यामध्ये पाणी तुंबतं, हा सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा पावसाचं पाणी सुद्धा त्यामध्ये जिरतं कारण की हे पळतंय पाणी. तर म्हणजे मातीचा पण धूप होत नाही. सीझनमध्ये त्याला फर्टिलायझर आणि स्लरी वगैरे टाकतो ना, हा हा तो पण ह्याच्या आम्ही 4 खड्ड्यामध्ये वापरतो. म्हणजे आपलं एक समाधान होतं. मुळ्याच्या अंदाज बघत असाल तर मुळ्या फार तिथं वाढलेले सुद्धा आहे, हो. जेणेकरून तिथं त्याला खायला भेटतं. आणि जिथं खायला भेटतं तिथं ते मुळ्या येतात किंवा जे काही पाण्याचा ओलावा असतो त्या ठिकाणी येतात. बरोबर ना. तर स्लरी सुद्धा ते त्या ठिकाणी, खत सुद्धा त्याच ठिकाणी टाकतात. हो. बरोबर. आणि फर्टिलायझर कमीत कमी वापरतो, त्या पण वापरावं लागतात. पण स्लरीचं प्रमाण जास्त वापरल्यामुळं फर्टिलायझर हे खूप कमी लागतं आम्हाला. बरं, आता हे 3 एकरचं जर आपलं जर बाग धरलं तर ते उत्पन्न तुमचं 100 रुपयाने जर ते गेलं तर ते लाखोच्या घरात जाते. बरोबर आहे. तर या बागेचा एका झाडाचा खर्च एक अंदाजन वार्षिक जर सांगायला ठरलं, फवारणी करत असाल किंवा मग काय करत असाल तर किती नेमकं नाही सांगता येईल? सांगता येत. एकरी पकडून चला 60-70 हजार रुपये पर एकर कॉस्ट येतेच. खत, 60-70 हजार पेक्षा लेबर कॉस्ट महाग Labor झाली आहे, cost. त्यामुळे आमच्या या चर्चेमधून काही मुद्दे राहिले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा. त्याचे उत्तर सुद्धा आपण भाऊकून घेऊ, काकाकून घेऊ. जर बघत असाल तर फार चांगला बाग त्यांनी जोपासला, त्यांचे आपण अभिनंदन करू आणि पुढच्या पिकासाठी शुभेच्छा पण देऊ. त्यांची विक्री सुद्धा चालू झालेली आहे. तर विक्रीचं जर नांदेडमधलं ठिकाण सांगायचं असेल तर नक्कीच तुम्ही सांगा. नांदेडमध्ये 1-2-3 मॉल आहेत, त्यांनी आवर्जून आमचं नाव बाराळीचा केशर आंबा देवरत्न नावाने विकतात. आणि तिथे तुम्ही पण विकता. आम्ही पण विकतो. आम्ही स्टिकर लावलं. पूर्वी आमचं नाव लावलेलं नव्हतं, पण वाघदारे साहेब म्हणले आपला आंबा कसा समजायचा, आपण एक नाव द्यायला सांगितलं, तो आम्ही त्या मार्केट विकतो. बरं, तुमचा एकदा पूर्ण परिचय आहे, गावाचं नाव आणि मोबाईल नंबर नक्की सांगा. माझं नाव अरुण सीताराम महाजन. आमच्या आंब्याला एक नाव दिलेलं आहे देवरत्न केशर आंबा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 94 23 61 46 50. आणि माझं गाव आहे बाराळी. पण बाराळीपासून 2 किलोमीटरला अंतरावर माझी बाग आहे. तिथं 80% 70% नैसर्गिक पद्धतीनं आम्ही शेती करतो, बाग करतो. काही गरजू लागतात तेवढं औषधं वापरावं लागतं, फर्टिलायझर वगैरे, पण बाकीचे 70% 80% नैसर्गिक असतं. तर तुम्ही आसपास पाहत राहत असाल तर या ठिकाणी या ठिकाणी जे भाऊनी दिलेलं, सरांनी दिलेलं जे काही मार्गदर्शन आहे, ज्या माध्यमातून झाडाची छाटणी असेल, एवढ्या मोठ्या झाडाची छाटणी करणं किंवा मध्ये हे ज्या गड्ड्याच्या माध्यमातून झाड जगवणं असेल, हे तुम्हाला आपल्याला शिकायला काही हरकत नाही. तर आपला एकदा पूर्ण परिचय आणि मोबाईल नंबर नक्की सांगा. माझं नाव विनय सुरेश वाघदरे, केशर नर्सरी माईनगर येथे मी प्रोपरायटर म्हणून काम करतो. नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये देतील साहेब. ठीक. तर अजून काही माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये लिहा. दोघांनी चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. राम राम. धन्यवाद.